भारत माता की जय. आज 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन. आपण शाळेमध्ये सर्वांनीच प्रतिज्ञा म्हटलेली आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. ही प्रतिज्ञा अनेक जणांनी म्हटले, अनेकांची पाठ असते, पण त्याच्या मागचा गर्भितार्थ कोणी लक्षात घेत नाही. तर हा माझा शब्द इतका महत्त्वाचा आहे की खरं म्हणजे आपल्या प्राचीन ऋषींनी दुर्लभम भारते जन्म असं म्हटलेलं आहे. आपला जन्म भारतात झाला हे आपलं खरंच सद्भाग्य आहे. आपल्या पूर्वपुण्याईमुळेच हे घडलं आहे. नाहीतर आपण रानटी दुष्ट लोकांच्या प्रदेशात जन्माला आलो नाही. खून मारामाऱ्या करणाऱ्या व्यसनी लोकांच्या देशात जन्माला नाही. पैशामागे धावणाऱ्या भोगविलासामध्ये मग्न असणाऱ्या समाजात आपण जन्मलो नाही. आपण सृष्टी सौंदर्याने नटलेल्या अशा भारतात जन्मलो. हा देश आहे ऋषीमुनींचा, शूर पराक्रमी लोकांचा, ज्ञानी आणि भक्तांचा. आणि मोठ्या अभिमानाने आपण म्हटलं पाहिजे की भारत माझा देश आहे. मग हे घर माझं आहे असं म्हटल्याबरोबर आपल्यावर सगळ्या घराची जबाबदारी येते. आपले घर आपण रोज झाडतो. आपल्या घरात आपण कचरा पडू देत नाही. आपल्या घरामध्ये जाळी जळमट होऊ देत नाही. मग आपल्या घरात आपण कुत्रा मांजर यांना सुद्धा शिरू देत नाही. उलट आपलं घर सुशोभित व्हावं म्हणून घराभोवती आपण बगीचा करतो. बगीचात सुंदर फुलझाडं लावतो. त्याला बाहेर फाटक लावतो. मग हीच भावना आपली माझा देश असं म्हणताना असायला पाहिजे. हा माझा देश आहे म्हणजे शत्रूपासून त्याचं संरक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे. त्याच्यातली व्यवस्था पाहणं, ही नीट पाहणं हे माझं कर्तव्य आहे. त्यातील सगळे लोक सुखी झाले पाहिजेत. माझा देश शील संपन्न आणि गुणसंपन्न झाला पाहिजे. माझा देश अतिशय वैभवशाली बनला पाहिजे. ज्ञान विज्ञानांच्या सगळ्या शाखेमध्ये तो पुढे गेला पाहिजे. सगळ्या विद्या कला त्याने प्रावीण्य मिळवलं पाहिजे. तो सगळ्या जगाचा गुरु बनला पाहिजे. माझ्या देशातील माझे सगळे लोक हे सदाचरणी असले पाहिजे. ते सुखी आनंदी आणि समाधानी असले पाहिजे. माझा देश म्हटल्याबरोबर हे सगळं घडवून आणण्याची जबाबदारी माझ्यावर येते. आणि आपला सगळ्यांचा म्हणण्यापेक्षा माझा म्हटल्याने आपल्याला जी आत्मीयता येते ती खरंच वेगळी आहे. आणि म्हणूनच या प्रतिज्ञेप्रमाणे आपण प्रत्येक गोष्ट ह्या भारतासाठी केली पाहिजे. हेच आपण ह्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ठरवलं पाहिजे, संकल्प केला पाहिजे. भारत माता की जय.